पाठ 16वा राज्यकारभाराची घडी बसवली। शिवरायांनी जीवाचं रान करून स्वराज्य स्थापन केलं। राज्यकारभाराचं काम व्यवस्थित चालावं म्हणून त्यांनी राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली। प्रत्येक खात्यावर एक एक प्रधान नेमला। हेच शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ। मोरोत्रिंबक पिंगळे हे होते प्रधान आणि त्यांचं काम राज्यकारभार चालवणं। रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे होते अमात्य, ते राज्याचा जमाखर्च बघत। हंबीरराव मोहिते सेनापती हे सैन्याचं नेतृत्व करत। मोरेश्वर पंडितराव म्हणजे पंडितराव हे धर्माची कामं बघत। निराजीरावजी हे होते न्यायाधीश, ते न्यायदान करत। अण्णाजी दत्तो हे सचिव, सरकारी आज्ञापत्र पाठवत। दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे मंत्री, पत्रव्यवहार सांभाळत। रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत, परराज्याशी संबंध ठेवत। यानंतर शिवरायांची संरक्षण व्यवस्था। शिवरायांच्या सैन्याचं घोडदळ व पायदळ हे मुख्य विभाग होते आणि आरमार दल हा नवीन विभाग शिवरायांनी उभारला। सैन्याच्या घोडदळात एक विभाग बारगिरांचा, जे सरकारच्या प्रत्यक्ष नोकरीत असत, आणि दुसरा विभाग शिलेदारांचा, जे स्वतःचा घोडा आणि हत्यारं घेऊन लढाईत भाग घेत। पायदळाच्या प्रमुखाला सरनोबत म्हणत। शिवरायांच्या सैन्याची शिस्त कडक होती। त्यांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत। सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये अशी सैनिकांना सक्त ताकद होती। मराठ्यांचं आरमार म्हणजे युद्ध नौकांचे तांडे। मुघल आणि विजापूरकर हे जमिनीवरचे शत्रू, तर सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज हे समुद्रावरचे नवीन शत्रू होते। त्यासाठी शिवरायांनी दूरदृष्टीनं आरमार दल उभारलं। शिवाय युद्ध नौकाही बांधल्या। सिंधुदुर्ग, विजयदुर्ग असे समुद्र किल्ले बांधले। त्या काळात राज्याच्या संरक्षणासाठी किल्ल्यांचा फार उपयोग होता। शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते। शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेर खातं होतं। बहिर्जी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता। कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाई करत। राज्यातील मुलकी व्यवस्थाही चोख होती। स्वराज्यात 12 सुभे होते। सुभा म्हणजे प्रांत। सुभ्याचे काही विभाग होते, त्यांना म्हणत परगणा। एका परगण्यात अनेक गावं असत। राज्याचा कारभार शिवराय स्वतः बघत। राज्यकारभारात हिंदू मुसलमान असा भेद शिवरायांनी केला नाही। गुणी माणसांना जवळ केलं। फितुरांना कडक शिक्षा केल्या। अशा प्रकारे शिवरायांचा राज्यकारभार अतिशय चोख होता। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।